आपलं आयुष्य किती असेल हे फक्त आनुवंशिकतेवर अवलंबून नसतं. काही संशोधनानुसार आपल्या दैनंदिन सवयीचा दीर्घायुष्यावरती मोठा प्रभाव पडतो. योग्य सवयी लावल्या तर केवळ आयुष्यच वाढत नाही, तर आपण निरोगी आणि सक्रियही राहू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रोज नियमित व्यायाम करा. 30 ते 45 मिनिटं वेगाने चाला. यामुळे हृदय मजबूत राहतं, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो, मधुमेहाचा धोका कमी होतो आणि अकाली मृत्यूचा धोकाही कमी होऊ शकतो. संतुलित आहार घ्या. भरपूर भाज्या, फळे, कडधान्य आणि संपूर्ण धान्य खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी खा. योग्य प्रमाणामध्ये प्रथिने घ्या. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची चांगली झोप घ्या. मेंदूचं आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणामध्येही राहतं. लठ्ठपणा नसल्यामुळे मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, कर्करोगाचा धोका कमी होतो. धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा. हे जर बंद केलं तर फुफ्फुसाचं संरक्षण होतं, कर्करोगाचा धोका कमी होतो, आयुष्य वाढण्यास मदत होते. मद्यपान टाळा. मद्यपानामुळे लिव्हर, हृदय आणि मेंदू आणि स्वादुपिंड यांचं नुकसान होऊ शकतं. नियमित व्यायाम करा. निदान आठवड्यामध्ये 150 मिनिटे तरी व्यायाम करा. यामुळे स्नायू मजबूत होतात, हाडे निरोगी राहतात, शरीराची कार्यक्षमता टिकून राहते. ताणतणाव कमी करा. ध्यान करा, प्राणायाम करा, छंद जोपासा, कुटुंबासोबत वेळ घालवा, भरपूर पाणी प्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं. पाणी पिल्यामुळे पचन सुधारतं, विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. नियमित आरोग्याची तपासणी करा. वर्षातून एकदा रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, किडनी, लिव्हरची तपासणी करा. वयानुसार कर्करोगाची तपासणी करून घ्या. सामाजिक संबंध जपा, जसं की मित्र, कुटुंब, समाजाशी संपर्क ठेवल्यामुळे नैराश्य कमी होतं, मानसिक आरोग्य सुधारतं, दीर्घायुष्याला मदत होऊ शकते. मेंदू सक्रिय ठेवा, यासाठी वाचन करा, नवीन कौशल्य शिका, कोडी सोडवा, नवीन भाषा, छंद आत्मसात करा. सूर्यप्रकाश घ्या. सकाळच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये सूर्यप्रकाश घ्या. यामुळे हाडे मजबूत होतात, मन प्रसन्न होतं. जास्त वेळ बसून राहू नका. प्रत्येकी 30 ते 60 मिनिटांनी उठा, थोडं चाला, शरीर ताणून घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचन चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी फायबरयुक्त आहार घ्या. ताक, दही यासारखे पदार्थ खा. यामुळे बद्धकोष्ठता टळते. साखर कमी खा. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका टाळतो. मीठ कमी खा. मीठ जास्त खाल्लं तर रक्तदाब वाढतो, हृदय कमजोर होतं. स्वच्छतेची सवय ठेवा. अन्न स्वच्छ खा. दाताची नियमित स्वच्छता करा. सकारात्मक विचार ठेवा. आशावादी लोकांमध्ये राहा. यामुळे ताण कमी होतो. मानसिक आरोग्य चांगलं राहतं. जीवनमान सुधारतं. जीवनाचा उद्देश ठरवा. रोज सकाळी उठण्याचे एखादे कारण, ध्येय किंवा आवड असणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यामुळे ताण कमी होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या. नियमित आरोग्याची तपासणी करा. सामाजिक संबंध चांगले ठेवा. मेंदू सतत सक्रिय ठेवा. या सवयी अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करून निरोगी आयुष्य अनेक वर्षांनी वाढेल हे सांगता येत नाही. पण जर आपण योग्य आहार, व्यायाम केला आणि योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच आपलं आयुष्य वाढू शकतं आणि आपण दीर्घकाळ निरोगीही राहू शकतो.